माजलगाव मतदारसंघाचे सन्माननीय विधानसभा सदस्य सन्माननीय प्रकाशदादा सोळंके साहेब, माजी राज्यमंत्री, तसेच माजी आमदार आदरणीय एम शेख साहेब, आदरणीय दिलीप अण्णा, आदरणीय या ठिकाणी जिल्हाधिकारी आदरणीय साहेब, तेही शासनाचा निरोप आणि शासनाचं लेखी प्रमाणपत्र म्हणजे लेखी या ठिकाणी घेऊन आलेले आहेत. आदरणीय दादा या ठिकाणी उपोषणासाठी एकूण 8 मागण्या त्यांनी शासनाकडे मांडल्या होत्या. त्याच्यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री यांनी 4 मागण्या ज्या आहेत त्याच्या बाबतीमध्ये सकारात्मकता या ठिकाणी दाखवलेली आहे. आणि म्हणजे जिल्हाधिकारी पातळी राज्याचे म्हणजे सीएम साहेबांचे श्रीकर परदेशी साहेब, GAD हा विभाग त्यांच्याकडेच आहे. जनरल ऍडमिनिस्ट्रेटिव्ह डिपार्टमेंट कडून या ठिकाणी मान्यता घेऊन या ज्या 4 मागण्या आहेत त्यापैकी याच्यामध्ये माननीय न्यायमूर्ती राज्यभर तातडीने कुणबी नोंदण्याचं जे काम सुरू केलेलं आहे त्याच्या बाबतीतली जी आपली मागणी होती त्यामध्ये कुणबी नोंदी शोधण्यासाठी माननीय न्यायमूर्ती शिंदे समितीला 1 वर्षाची मुदतवाढ देण्यासाठी मान्यता देण्याची कार्यवाही सुरू आहे आणि ती देण्यात येईल या ठिकाणी मागणी केली होती. हैदराबाद गॅझेटियर तपासून माननीय न्यायमूर्ती शिंदे समितीकडून त्याबाबतचा अहवाल घेऊन उचित कार्यवाही करण्यात येईल अशा प्रकारचं क्लिअर कट आश्वासन हे त्यामध्ये दिलंय. आता त्यामध्ये दादांनी औंध संस्थान, सातारा संस्थान आणि बॉम्बे गॅझेटियर या बाबतीतला उल्लेख आलाय. तर ते सुद्धा म्हणजे एवढाच विषय आता GAD कडून क्लिअर होऊन येईल. तोही आणि दादांनी सांगितलं एवढं क्लिअर केलंय तर तो पण येईल माझा विश्वास आहे. आणि त्याची कारवाई त्या ठिकाणी मुंबईमध्ये चालू आहे. राज्याचे मुख्यमंत्री दिल्लीत जरी प्रचारात असले तरी सुद्धा त्यांनी स्वतः ते सर्व प्रस्ताव मागून घेऊन त्याच्यावरती मान्यता दिलेली आहे. 2-3 म्हणजे महाराष्ट्रातील मराठा आंदोलकांवर दाखल झालेल्या केसेस फक्त माननीय उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार व शासन निर्णयानुसार तपासून मागे घेण्याबाबत उचित कारवाई करण्यात येईल. त्याचा अर्थ फक्त ज्या काही केसेस हायकोर्टाला विचारावं लागतं. सरकारने जरी मनाने म्हणलं की आम्ही माघार घेतो तरी हायकोर्ट त्याला परमिशन देत नाही. म्हणजे ज्याच्यामध्ये 307 जाळपोळ असेल किंवा गंभीर स्वरूपाची घटना असेल या वगळता बाकी सर्व केसेस शासनाने माघार घेण्याबाबत या ठिकाणी सकारात्मकता दाखवलेली आहे. नंतर 4 कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी म्हणजे ही मागणी 7व्या क्रमांकाची मागणी आदरणीय दादांनी या ठिकाणी केली होती. त्याच्यामध्ये कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी जिल्हा व तालुका स्तरावर स्थापन केलेल्या कक्षामार्फत कार्यवाही चालू राहील व त्यास गती देण्यात येईल. कारण दादांनी त्याच्यामध्ये असं म्हणलं होतं की हे जरा काम थंडावल्यासारखं झालंय. त्याच्यामध्ये वस्तुस्थिती होती परंतु आता त्यास गती देण्याचं आश्वासन राज्य शासनाने या ठिकाणी माननीय मुख्यमंत्र्यांनी दिलेलं आहे. वरील बाबी विचारात घेता शासनाचे असे मत आहे की आता आपल्या मागण्यांची शासनाने दखल घेतलेली असल्याने म्हणजे आदरणीय दादांची आपण दिनांक 25/1/2000 पासून सुरू केलेले आमरण उपोषण मागे घ्यावे ही विनंती शासनाच्या वतीने ही विनंती या ठिकाणी करण्यात आलेली आहे.
आणि त्या सत्यास्तव आम्हीही सर्वजण दादांना विनंती करतो की शासनाच्या या विनंतीचा आपण विचार करावा आणि प्रचंड तब्येत तुमची खराब आहे. आम्हाला सर्वांना, समाजाला आणि राज्याला आवश्यकता आहे. म्हणून आमच्या सर्वांची विनंती, कारण 8 मागण्या केल्या, जवळपास 4 मागण्या या आपल्या शासनाने त्याला होकार दिलेला आहे, हे या ठिकाणी स्पष्ट आहे. आणि आम्ही नाही, हे लेखी पत्र माननीय कलेक्टर साहेब हे दादांना या ठिकाणी देणार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.